केली आहे. मात्र शिवसेनेच्या बंडखोरीचा अद्यापही तिढा या ठिकाणी सुटलेली नाही. काय चर्चा नेमकी बैठकीत झालेली आहे आणि शिवसेनेकडून नेमकी काय भूमिका या ठिकाणी व्यक्त झालेली आहे? निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेब आजपर्यंत महायुतीची बैठक या इलेक्शनच्या संदर्भात झालेली नव्हती. म्हणून आज माननीय गिरीशभाऊंनी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना म्हणजे आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती. त्या बैठकीमध्ये नाशिकच्या आणि जळगावच्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा झाली. त्याच्यात नाशिकचा तिढा काल सुटलेला आहे. आजचा तिढा जळगावचाही आज सुटला असता, परंतु आज आमचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची मुंबईला अचानक मुख्यमंत्री महोदयांकडे मीटिंग लागल्यामुळे ते आज इथे येऊ शकलेले नाही. आणि म्हणून गिरीश भाऊंनी सांगितलं की उद्या आज तुम्ही मीटिंग लावून आणि तो विषय संपवा. निश्चितच उद्या गुलाब भाऊंशी चर्चा झालेली आहे. आज ते रात्री पोहोचताय. उद्या मीटिंगमध्ये आमचाही सगळी चर्चा होऊन आणि तिढा सुटेल असं मला वाटतं. आपण या ठिकाणी जर बघितलं तर ही जागा शिवसेनेला हवी होती, मात्र ती मिळाली नव्हती. शिवसेनेच्या आमदारांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नाराजी कायम होती. मात्र या नाराजीनंतर ही पहिलीच बैठक पार पडलेली आहे. नाराजी दूर झाली असं म्हणायचं का आम्ही महायुतीला पाठिंबा असणार आहे? हे बघा, ज्या पद्धतीने नाशिकची जागा ही शिवसेनेची होती तर भारतीय जनता पक्ष ती जागा मागत होतं. ही जागा भाजपची होती, शिवसेना मागत होतं. मागणं, एकमेकांची चर्चा करणं किंवा इच्छा व्यक्त करणं म्हणजे नाराजी होते असं मला वाटत नाही. आम्ही मध्ये भारतीय जनता पक्षाने तिथली जागा मागितली, जळगावची जागा शिवसेनेने मागितली. मागायचं काम आहे, इच्छुकांचं फॉर्म भरायचं काम आहे. पण मला असं वाटतं की आता त्या जागा कन्फर्म झाल्यामुळे आता एकमेकांशी चर्चा करून या जागेमुळे महाराष्ट्रात कुठेही उत्कृष्ट येऊ नये त्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो. महायुती म्हणून काम करणार आहे. माझा आपण उद्या आमची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये सविस्तर अशी चर्चा उमेदवारांना घेऊन आमच्या नेत्यांबरोबर सर्व आमदार, जिल्हा प्रमुख, नगरसेवकांचे नगराध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा होऊन उद्या आपल्याला निर्णय कळेल. गुलाबराव पाटील असल्यामुळे ही बैठक काही वेळातच आटोपते घेण्यात आली का? खूप कमी कालावधीमध्ये बैठक संपलेली आहे. हा, नाही, बरोबर आहे, तुम्ही म्हणता त्याच्यात तथ्य आहे. इथे फक्त गिरीश भाऊ भाजपचे नेते होते. आम्ही सगळे आमदार, खासदार आम्ही जरी असलो तरी शेवटी शिवसेनेचा निर्णय घेण्याचा अधिकार मला असं वाटतं की आमचे नेते आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांना आहे. त्यांचं आणि उपमुख्यमंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे. त्याच्यामुळे उद्या ते येऊन आमच्याला सगळे आदेश करतील. त्या आदेशाचं पालन आमचा तमाम शिवसैनिक आहे. आपण बॅनरवर जे होतं उमेश पाटलांचा फोटो नव्हता आपल्या प्रचाराच्या बॅनरवर, त्यावर तुम्ही बोलले होते की गिरीश महाजनांची चर्चा करून मी प्रोटोकॉल पाळला पाहिजे असं देखील म्हटलं होतं. निश्चितपणे गिरीश भाऊंच्या कानावर हा विषय घातलेला आहे. त्यांनी सांगितलं की ही जी चूक आहे ती दुरुस्त होईल. ते मला माहित नाही, पण मी हा विषय माननीय गिरीश भाऊंच्या कानावर टाकला. हो, ते तुमच्याकडूनच मला माहिती पडलं की जी काय पॉम्पलेट आहे, पॉम्पलेटवर त्यांचा फोटो नाही, तुम्ही गिरीश भाऊंच्या कानावर टाकलेला आहे. याच्यानंतर ती दुरुस्त होईल असं त्यांनी पण आपण प्रत्येक गोष्ट सांभाळतायत नेते. मात्र आता महायुतीची निवडणूक तोंडावर असताना महायुतीमध्ये अशा पद्धतीचे प्रोटोकॉल पाळले जात नसतील तर निश्चित नाराजीची शक्यता आहे. नाराजी ओढवतील. कार्यकर्त्यांची समजूत बरोबर आहे. इलेक्शन पिरियड मध्ये आपण सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. जो कोणी आयोजक असेल किंवा जो कोणी ह्या गोष्टी सांभाळणारा असेल त्याला आदरणीय गिरीश भाऊ सूचना देतील आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात दुरुस्त. वरिष्ठांच्या वतीनं साधारण सर्वांना निमंत्रण देण्यात आलं. स्थानिक काही नेते आहेत त्यांनी एक गोष्टी पाळलेल्या नाही पाहिलेल्या. आता इलेक्शन मध्ये असं थोडंफार चालू असतं, पण याच्यानंतर काही चुका होणार नाहीत याची खात्री मला वाटतं गिरीश भाऊंनी दिलेली आहे. तशा पद्धतीच्या सूचना गिरीश भाऊंनी खाली सगळ्या भाजपच्या लोकप्रतिनिधींना दिल्या. नाशिकमध्ये आपले उमेदवार घराडे आणि भुजबळ यांच्यातील राजकीय वाद जो आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कुठेतरी भुजबळ या संपूर्ण घटनेपासून लांब असल्याची चर्चा आहे. याचा परिणाम आपल्या उमेदवारावर होईल. मला असं वाटतं राजकारणामध्ये व्यक्तिगत वाद आणि युती हे दोन विषय असतात. तुमच्यावाले व्यक्तिगत वाद हे बाजूला ठेवले पाहिजे. महायुतीच्या नेत्यांचे जे आदेश असतील त्या आदेशाचं पालन सगळ्याच नेत्यांनी केलं पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यामुळे ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे. ते देखील युतीचं पालन करतील आणि महायुतीचा उमेदवार तिथे देखील विजयी होईल याची मला खात्री. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.